नमस्कार मित्रांनो. आज मी अशा विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे आपली लोकशाही आणि आपण निवडून दिलेले आपले लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल मी थोडंसं आज बोलणार आहे. कसं आहे मित्रांनो, आपल्याला अनेकदा असं वाटतं की देशात जे काही वाईट चाललंय ते बदललं पाहिजे. आपल्याला ही मुजोर सत्ता घालवून दुसरी सत्ता आणायची असते आणि असे विचार प्रत्येकाच्या मनात येतात. पण एक गोष्ट आपण मनावर कोरून ठेवली पाहिजे, ती म्हणजे मुजोरीला मुजोरी हा कधीच पर्याय असू शकत नाही. समस्या कधीच दुसऱ्या समस्येचं निवारण करू शकत नाही, असं माझं मत आहे. आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं आहे ना मित्रांनो, आपण नेमकं करतो काय? एक समस्या घालवण्यासाठी दुसरी समस्या तयार करतो आणि त्या चक्रात अधिकच अडकत जातो. खरं तर ना, राजकारण म्हणजे फक्त पक्ष उरले, विचार कुठेच दिसत नाही ते. हो, या पक्षातल्या निवडून येणाऱ्या लोकांमध्ये विचार कुठंच दिसत नाही. आजची परिस्थिती अशी झाली आहे की राजकीय पक्षांशिवाय देशात काही एक उरलेलंच नाही. आणि असंच एक नेरेटिव्ह तयार केलं गेलं की पक्षात शिवाय दुसरं देशात काहीच नाही, असा नेरेटिव्ह पसरवला गेला. आणि याच नेरेटिव्हमध्ये आपण अडकलेलो आहोत. आपण हे विसरतो की लोकप्रतिनिधी म्हणजे आपल्या वतीने संसदेत किंवा विधानसभेत किंवा महानगरपालिकेत जाऊन बोलणारा आपला प्रतिनिधी असतो. तो कधीही मालक नसतो. आपल्याला शिक्षण हवं आहे, चांगलं आरोग्य हवं आहे, नागरी सुविधा हवे आहेत, हे सगळं आपल्याला संविधानाने दिलेले आपले अधिकार आहेत आणि हे मिळावेत यासाठीच आपण आपला प्रतिनिधी निवडणुकीच्या मार्फत पाठवत असतो. संविधानाने आपल्याला जे हक्क दिले, पण ते हक्क मिळवून देण्याची जबाबदारी ही आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींची आहे. मग आपण असे लोक का निवडतो ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही? आपल्याला वाटतं की आम्ही कुणीही निवडून दिला. काय मित्रांनो, आपल्याला वाटतं की आपण कुणीही निवडून दिला तर काय फरक पडतो? पण फरक पडतो मित्रांनो. कारण आपण चुकीचे लोक निवडून देऊन आपल्याच हक्कांची वाट लावून देतो किंवा आपलीच मारून घेत असतो. विचार करा, जो माणूस संविधानाचा आदर करत नाही, तो तुमच्या आरोग्याचे किंवा शिक्षणाचे किंवा तुमच्या घरी येणाऱ्या पाण्याचे, कचऱ्याचे प्रश्न कसे सोडवणार? आपण स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो. लोकशाहीने आपल्याला एक खरं तर ताकद दिली आहे, व्यवस्था दिली आहे. पण आपण ती व्यवस्था जपण्याऐवजी फक्त भाषण आणि लिखाणात हक्क अडवून ठेवलेले आहे किंवा अडकवून ठेवलेले आहे. असं म्हटलं तर काही वावगं. आपण जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा आपण काय पाहतो? फक्त पक्ष, चिन्ह किंवा एखाद्या नेत्याचा चेहरा किंवा कोण आपल्या जवळचा आहे. आपण माणसाची लायकी
त्यावेळेस तपासत नाही, कारण आपल्याला त्याची गरज वाटत नाही. आपण हा देखील विचार करत नाही. आपले प्रश्न हे फक्त एखाद्या पक्षाचे प्रश्न नाही आहेत. ते आपल्या जगण्याचे आहेत. हे प्रश्न मांडणारा माणूस तेवढ्या ताकदीने मांडणार का? किंवा तो मांडणारा असावा जो खरोखरच सामान्य माणसासाठी लढेल? या गोष्टीचा आपण विचार करतो का? उत्तर येईल नाही. खरं तर मित्रांनो, आता वेळ आली आहे लोकशाहीचा अर्थ समजून घेण्याची. आपली मते ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. ती अशा लोकांच्या हातात देऊ नका जे संविधानाचे दुश्मन आहेत, किंवा जे स्वतःचं घर बघतायत, किंवा स्वतःच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह बघतायत, किंवा जे स्वतः श्रीमंत होत आहेत. अशा लोकांना आपण मतं देतोय आणि वरून हे काम करत नाहीत अशी बोंबाबोंब आरडाओरड करतो. मित्रांनो, शेवटी एकच सांगेल, स्वतःचे प्रश्न स्वतःच ओळखा आणि समजूतदारपणे मतदान करत चला. आपली लोकशाही टिकवणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आता मतदान नाही आहेत, 5 वर्षानंतर आहेत. कोणी काँग्रेस पार्टी काढतंय, कोणी अजून कुठल्या नवीन नवीन पार्ट्या काढतोय. त्याच्याकडे बघताना मी जे मुद्दे मांडलेत किंवा आपल्या ज्या समस्या आहेत, या समस्यांना समजून ती आपली सामूहिक जबाबदारी आहे हे समजून आपण वागलं पाहिजे. ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिलंय तो प्रतिनिधी खरंच नगरपालिकेत, विधानसभेत, लोकसभेत आपले प्रश्न मांडतोय का? खरंच तो आपले प्रश्न सोडवण्यासाठी झटतोय का फक्त आपल्या प्रॉपर्ट्या वाढवत चाललाय? हे देखील आपण बघितलं पाहिजे. तोतास परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो आणि जाता जाता विनंती करतो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर आजच सबस्क्राईब करा आणि आम्हाला जॉईन देखील करा. धन्यवाद.